हे असंच काहीतरी वातावरण आपल्या कोकणामध्ये झालेलं आहे बघा. इकडे संपूर्ण आम्ही मिरच्याचं, इथे खाली बघाल तुम्ही कोथिंबीर वगैरे आहे आणि असं मस्तपैकी फ्रेश इथेच ह्याच मातीत उगायचं, इथेच पटकन खायचं असं आमच्याकडे हे चालू आहे. आणि काय वातावरण आहे, थोडे कष्ट करायला लागतात, त्याच्यानंतर हे असं फळ मिळतं. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मिरच्याचं पूर्ण असं रोपं. हो. आणि तिकडे वांग्याची पण रोप आहेत त्या साईडला समोर असे तिकडे मस्तपैकी. सॉरी बघा इथे वांग्याची रोप आहेत. आणि असं मस्तपैकी शेती राखली पाहिजे. आंब्याला पण मोहर आलाय, पण वातावरणाच्यामुळं कधी काय होईल याचा काय बेत नाही बाबा. अननस बघा किती आहेत, पण धरल्यात नाही, धरतात हे अननस, पण आता येतील. आता त्याचा सीझन नाही हा, पण येतील. आता तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी आंब्याचं झाड आहेत. आणि हे बघा मोरचा जरा काय आलं, आंब्याला वातावरण पूर्ण बदललं आहे, तर सगळीच झाडं आता आली आहेत ॲक्च्युली. त्यामुळं नक्की ह्याला आंबे लागतील का हे तुम्हाला 10-15 दिवसानंतर स्पष्ट होणार सगळं. कारण कोकणातली बऱ्याचशा झाडांना मोहर लागायला लागलेली आहे. आता कसं आहे, ही फुलं आहेत, आता फुलं ही याच्यावर प्रत्येकाला कैरी धरेलच असं सांगता येणार नाही. कारण का कसं झालं आहे, वातावरण अचानक बदललं, थंडी पण जोरदार पडली मध्यंतरी, पाऊस पण होता त्याच्या अगोदर, आणि त्यामुळे सगळीच झाडं आल्यात. म्हणजे तुम्ही रत्नागिरी सोडलात तर पावस पट्टा, पावसपासून त्या आपला हा दसूर, मारेगे, तुम्ही राजापूर, हा एवढ्या पट्ट्यात सगळी जेवढी झाडं आहेत ना तेवढी सगळी आलेली आहेत. असा तो विषय आहे. बघू आता, पण हे स्पष्ट होऊन जाईल लवकरात लवकर. आणि लोक फवारण्या पण जास्त आता चालू आहेत. बघू आता, बरेच बागायतदारांनी फवारण्या पण जोरदार असं सुरू केलेल्या आहेत. चहा घेतलेली. आमचा फोटो काढला, ह्या तिरका झाला आहे आणि असा फोटो काही नाही ना मला.